नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. गावामध्ये डोळे येण्याची साथ आली की माझी आजी हा उपाय आमच्या घरी नक्की करायची आणि त्यामुळं गावामधील सगळ्या मुलांचे जरी डोळे आले तरी आमच्या घरामधील एकाही मुलांचे डोळे यायचे नाही. हा अत्यंत प्रभावी उपाय आहे. डोळे येऊ नये म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणूनही हा अत्यंत महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर डोळे आलेले असतील घरामध्ये कोणाचे तर त्यासाठी सुद्धा हा अत्यंत परिणामकारक असा उपाय आहे. आणि अगदी छोट्या छोट्या 2 वस्तू आपल्याला घरामध्ये जाळायचे, त्याचा धूर आपल्याला घरामध्ये करायचा आहे. धूर म्हणजे अगदी धूर नाही आहे, तो त्याची फक्त वाफ किंवा त्याच पद्धतीचा अगदी नॉर्मल असा धूर असतो, ज्याने आपल्या डोळ्याचं आरोग्य चांगलं राहतं. डोळे आलेले असतील तर ते निवळतात. त्याचबरोबर घरामधील व्यक्तींचे डोळे येऊ नयेत म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सुद्धा आपण तो करू शकतो. तर डोळे येण्याची साथ सध्या जोरात चालू आहे. डोळे येणं म्हणजेच काय तर नेत्रश्लेष्म जे असतो त्याचा सोथ होणं किंवा दाह होणं, ज्याला आपण इन्फ्लेमेशन असं म्हणतो, त्याला सामान्य भाषेमध्ये डोळे येणं असं म्हणतात. डोळ्याचा जो पांढरा भाग असतो तो लाल होतो, त्या ठिकाणी पिवळा असा पदार्थ बाहेर निघतो, चिकट डोळे होतात. सकाळी उठल्यानंतर तर आपले डोळे जे असतात ते एकमेकाला घट्ट चिकटलेले असतात आणि आपल्याला पाहण्यामध्ये, प्रकाशामध्ये पाहण्यामध्ये खूप त्रास होतो. अशा प्रकारचे आपल्याला लक्षणं दिसू लागतात. डोळे येणं हा जीवाणू किंवा विषाणू याच्या संसर्गामुळे होणारा आजार आहे आणि हा खूप फास्ट रीतीनं पसरतो. म्हणजे हा एक संसर्गजन्य आजार आहे. मासे असतील, चिलटं असतील, याच्या मार्फत तो एकापासून दुसऱ्याला हा फास्ट रीतीनं पसरतो. असा हा आजार पसरू नये, आपल्याकडे येऊ नये म्हणून एक प्रतिबंधात्मक उपाय हा आहे. आणि जर तुम्हाला डोळे आलेले असतील तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय अत्यंत परिणामकारक आहे, कारण याने तुमच्या डोळ्यांमधील साठलेलं जे इन्फेक्शन आहे ते पूर्णपणे बाहेर निघून जातं 2 दिवसामध्ये आणि त्यानंतर डोळे तुमचे पूर्णपणे निवळतात. ज्यांचे डोळे आलेले आहेत त्यांच्यासाठी एक दुसराही उपाय मी आज तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. तर उपाय असा करायचा आहे की उपाय करण्यासाठी आपल्याला 2 गोष्टी लागणार आहेत. तर याच्यासाठी लागणार आहे आपल्याला कापूर. कापूर आपल्या घरामध्ये कुठलाही असेल तर तो कापूर आपल्याला घ्यायचा आहे. 2-3 वड्या कापुराच्या आपल्याला लागणार आहे. दुसरी गोष्ट आपल्याला याच्यासाठी लागणार आहे लसूण. लसणाच्या बाजूचा जो वाळलेला टर्फल असतं, त्याचं लसणाच्या कुडीच्या बाजूला वाळलेला जो त्याचा पापुद्रा असतो तो आपल्याला लागणार आहे. साधारणतः 4 ते 5 लसूण पाकळीचा वाळलेला पापुद्रा आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि 2-3 कापराच्या वड्याबरोबर तो घरामध्ये जाळायचा आहे. कापूर जर तुमच्याकडे भीमसेनी असेल तर अतिउत्तम, नसेल तर कुठलाही कापूर तुम्ही घरामध्ये तो जाळायचा आहे. अगदी नॉर्मल डोळ्याला न दिसणारा धूर त्याने तयार होतो आणि प्रत्येकाच्या डोळ्यांमध्ये एक प्रकारचं संरक्षण कवच या धुराने तयार होतं. तुम्ही करून बघा. ज्यांचे डोळे आलेले आहेत ना त्यांच्या डोळ्यामधली घाण सुद्धा 2 दिवसामध्ये पूर्णपणे निघून जाते. 1-2 दिवस तुम्ही हा धूर घरामध्ये नक्की करा. असा हा परिणामकारक उपाय आहे. आमची आजी नेहमी करायची. आता ज्या व्यक्तींचे डोळे आलेले आहेत किंवा लहान मुलांचे डोळे आलेले आहेत अशांसाठी सुद्धा एक उपाय सांगतो. 2च दिवस उपाय करायचा आहे. डोळे पूर्णपणे निवळून जातील, डोळ्यांचा त्रास अजिबात होणार नाही. तर उपाय असा करायचा आहे की 1 कपभर गाजराचा रस आपल्याला काढायचा आणि 1 कपभर पालक भाजी जी असते आपली पालक भाजी, त्या भाजीचा 1 कपभर पालकाचा रस काढायचा. म्हणजे 1 कप गाजराचा रस आणि 1 कप पालक भाजीचा रस मिक्स करायचा आहे, काढून घ्यायचा आहे, मिक्स करायचा आहे. आणि जेवणानंतर सकाळी घ्या किंवा संध्याकाळी घ्या. जेवणानंतर अर्ध्या तासाने तो 2 कप रस ज्या व्यक्तींचे डोळे आलेले आहेत त्यांना द्यायचा आहे. या दोन्ही रसामध्ये व्हिटॅमिन अ आणि व्हिटॅमिन B2 हे 2 जीवनसत्व असतात, जे तुमच्या डोळ्याचा दाह कमी करतात. त्याचबरोबर डोळे हे लवकर उजळण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आयुर्वेदामधला हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे डोळे आलेल्या व्यक्तींसाठी. तर डोळे आलेल्या व्यक्तींसाठी 2 दिवस हा रस तुम्ही घ्या आणि हा प्रतिबंधात्मक उपायसुद्धा घरामध्ये अवश्य करा. ज्यांना गरज आहे त्यांच्यापर्यंत अवश्य शेअर करा. धन्यवाद.